श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती। पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोणी वस्ती। मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त। अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरणी टोळांसी। मागे परतणे भाग पडे, टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोणी, बहुत वर्जिले सेवकांनी। परिणच मानिले त्या तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती। चोळाप्पा करी आदर, योग यागादिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही। स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असती जे। चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती। गावात मात पसरली, लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात। यती विख्यात पातले, वार्ता ऐसी एकोणी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही। भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली काणी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। भक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः।